तर आता तर काय बोलायचं मन नाही म्हणजे नाही का म्हणजे आता काय बोलणार आहे. आता आमचा एम-सी-एचा रिझल्ट वगैरे लागला. त्याच्यामध्ये खूप जास्त असं म्हणजे काय बोलणार आहे आता. त्याच्यावरती पण ग्रेडवरती होतं. ग्रेड पण काही काहींना चांगला पडला, काही काहींना चांगला नाही पडला. पण आता मी जे बोलणार आहे ना ते प्रायव्हेट हायस्कूल वगैरे त्यांच्यासाठी प्रायव्हेट कॉलेजेससाठी बोलणार आहे. का ही गोष्ट खरंच सत्यजित तांबेंपर्यंत पोहोचवा. ठीक आहे, हा व्हिडिओ माझा पोहोचवा त्यांच्यापर्यंत. ही गोष्ट खरंच लय डीप आहे म्हणजे नाही का म्हणजे लय डीप आहे. आम्ही मिडल क्लासमधले मुलं आहे, मिडल क्लासमधले सगळेच मिडल क्लासमधले. तुम्ही त्या कॉलेजची वगैरे समजा ग्रॅज्युएशनसाठी तुम्ही फीज वगैरे चार्ज करताय. भाई एवढी फी असते, एवढी फी असते. ओपनवाल्यांना पण एवढी फी असते. 30-35 हजार रुपये फी असते. मला 32,900 काहीतरी फी होती. 32,977 अशी काहीतरी फी होती त्या कॉलेजला. ठीक आहे, त्या कॉलेजची फी भरताच म्हणजे त्या कॉलेजची फी भरता माझे घरच्यांचे जवळजवळ दागिने वगैरे गेले त्याच्यामध्ये. एक दागिनं तर गेलाच समजायला. आता मी काही बोलणार नाही कारण की माझ्या डोळ्यामधनं पाणी पण निघू शकतं. आय डोंट नो काय करणार आहे आता मी. पण हा व्हिडिओ खरंच लई सिरियस होणार आहे. हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवा. तर प्लीज माझी रिक्वेस्ट आहे का आमचे काही माझा भाऊ वगैरे छोटा भाऊ मोठा भाऊ काय असेल मिडल क्लासमधले जे काही मुलं आहेत त्यांच्यासाठी पण प्लीज काहीतरी अशी काहीतरी संधी ठेवा का त्यांच्यासाठी. तुम्ही एंट्रन्स एक्झाम ठेवा, काहीतरी ठेवा का त्यांच्यासाठी फीज वगैरे कमी लागू शकते. सगळ्यात कमीत कमी लागू शकते. मी BSc पण बघितली, BComसाठी BAसाठी त्यांना फी किती आहे यार. 500 रुपये 600 रुपये 800 रुपये अशी फी आहे. आम्हाला काय एवढी फी जास्त आहे यार. त्याच्यामध्ये आमच्या आईबापांचं पूर्ण केलेले म्हणजे वर्षभर जेवढे पैसे साचवतात तेवढे आखीच्या आमच्यावरती जातात. मग त्यांच्याकडे उरतं तरी काय. उरतं काय त्यांच्याकडे, काहीच नाही उरत. आणि वरून ते काय शेतामध्ये काही समजा पिकवतात वगैरे. आता आमची कॉलीफ्लॉवर वगैरे लावलेली होती आणि फुलं वगैरे लावलेले होते. त्याची काहीच म्हणजे फुलांना पाणी वगैरे नाही. फुलं पण गेले. फुलांना पण बाजार नाही. फुलं होते तेव्हा त्यांना बाजार नाही. तुम्ही असं काहीतरी ठेवा ना का फुलं त्या रेटच्या खाली जाणार नाही. असं फिक्स रेट ठेवा ना का समजा तुम्ही मार्केटमध्ये आता तुम्ही लेटेस्ट व्हिडिओज वगैरे बघत असणार आहे का कांद्याला वगैरे मार्केट नाही, कांद्याला मार्केट नाही. कांदा 2 रुपये 1 रुपये कांदा म्हणजे काढूनसुद्धा त्याचं काय लॉससुद्धा कवर होत नाही. बाकीचे त्याला तेवढे खर्च केले तेवढे सुद्धा कवर होत नाही आहे. सिरियसली सगळ्यात मोठी म्हणजे खतरनाक गोष्ट आहे म्हणजे का पार आम्ही सगळ्यात मोठा दुवा म्हणजे महाराष्ट्राचा शेतकरी आहे. आणि सगळ्यात जास्त शेतकरी 99 किंवा 95% लोक महाराष्ट्रामध्ये शेतकरी आहे. आणि जर शेतकऱ्यासोबत जर तुम्ही असं करताय तर कसं होणार सांगा बरं. आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर असं म्हणजे त्यांची मुलं म्हणजे आम्ही लोक आम्ही दुवा असतो. मेन दुवा तर आम्हीच असतो त्याच्यामध्ये. जर आम्हाला कॉलेज वगैरे करायचं जर असेल त्या कॉलेजमध्ये आता मी MCAला ॲडमिशन घ्यायचा प्रयत्न करतो दुसरीकडं. 1.5 लाख रुपये फी भाई. 1.5 लाख रुपये. मी कुठं 30-35 हजार रुपये फी भरत होतो. 1.5 लाख रुपये फी भाई. मी FY कॉलेजला जातोय. मी घरच्यांकडनं 1 रुपया सुद्धा नाही घेतला. ठीक आहे, त्याच्यामध्ये पण घरच्यांना काही पैसे वगैरे नाही गोळा झाले पण त्यांच्याकडनं काही एवढे गोळा वगैरे नाही झाले. मला पूर्ण विश्वास आहे कारण की पूर्ण फायनान्सची माहिती मला त्यांच्याकडे का किती येतात किती नाही. बाकीचे पैसे मीच प्रोव्हाइड करत होतो त्यांना. पण 10-12 हजारामध्ये मी एका हॉटेलमध्ये जाऊन थोडंसं मॅनेज करून पैसे वगैरे गोळा करून का त्यांना पाठवतो. काही पाठवतो नाही. कॉलेजसाठी बाकीचे कॉलेजचे मॅनेज केले. माझ्या लहान भावाला सायन्सला होतं त्याची फी वगैरे मॅनेज केली. त्याची 16,000 वरून 16,000 वरून बरेच काय मॅनेज केलं. त्याची फी माझी फी घरी थोडेसे पाठवले. रूम भाडं त्याच्यामध्ये मेस ते बरंच काय येतं यार त्याच्यामध्ये. 10,000मध्ये कवर नाही होते ॲक्च्युली. 10,000मध्ये समजा 5,000 रुपये गेले माझे रूम रेंट वगैरे काय असं नसन घरी पाठवायचे ते धरून गेले साईडला. 5,000 रुपये जर उरले 5,000 5 महिन्यामध्ये जर मला 5,000 रुपये जरी गोळा जरी केले तरी किती होतात. 5-5 हजारामध्ये जरी गोळा जरी केले मला वर्षाला समजा भरायची 32,000 रुपये भरायची. आणि 32,000मधले समजा नाही होते एवढे कारण की कलेक्ट नाही होते. मी तुम्हाला ते सुद्धा सांगतो कसं काय कलेक्ट नाही होते. का माणसाला भाई थोडासा स्ट्रेस असतो का भाई काम कंटिन्यू काम नाही करू शकत माणूस. ठीक आहे का पार कंटिन्यू ड्युटी केली पाहिजे असं नाही करू शकत. त्याच्यामध्ये थोडासा रेस्ट पण पाहिजे माणसाला. आणि रेस्ट घेतल्याशिवाय काम ड्युटी नाही करू शकत. ही सिरियसली गोष्ट आहे. ही व्हिडिओ खरंच खूप व्हायरल करा. म्हणजे त्यांच्यापर्यंत व्हायरल तर नका करू पण जे कुणी त्यांच्याजवळ वगैरे बघत जर असेल त्यांना शेअर करा, जरूर शेअर करा. कारण की भाई ही गोष्ट खरंच एंट्रन्स एक्झाम ठेवा. आमच्यासाठी गरीब माणसांसाठी काहीतरी गोरगरिबासाठी काहीतरी अशी अपॉर्च्युनिटी ठेवा. एंट्रन्स एक्झाम ठेवा, काहीतरी ठेवा.
काहीतरी चांगली गोष्ट मागतोय. माझं मत काय आहे का मी जे समजा आता काहीतरी बघताय म्हणजे त्यांची सह्याद्री कॉलेज आहे, सत्यजित तांबेचं सह्याद्री कॉलेज आहे, समजा अमृतवाहिनी कॉलेज आहे, काय असेल त्यांची दुड्डेरी आहे, SMBST कॉलेज आहे त्यांच्यावालं, ठीक आहे, डेंटल कॉलेज आहे त्यांच्यावालं, एवढ्या गोष्टी आहे. तर तुम्ही प्लीज यार प्रॉफिट कमवायच्या मागे नका लागू प्लीज यार. गरिबाचा सुद्धा थोडासा विचार करा. तुम्ही समजा काय कमी असेल त्याच्यामधले समजा तुम्ही कमी जरी पैसे जरी केले ना, त्यांच्याकडे जास्त पैसे त्यांना कळून नका ना देऊ. तुम्ही ज्यांना जे गरीब आहे त्यांच्याकडनं थोडीशी समजा शिष्यवृत्ती समजा रिटर्न येते. शिष्यवृत्तीमधनं समजा 15,000 रुपये, काही काहींना 12-13,000 रुपये रिटर्न आले. शिष्यवृत्ती आली समजा, लागले 15-20 तर हजार रुपये लागले. 15-20 हजार रुपये तुम्ही माणसाने एवढे गोळा करायला काय प्रॉब्लेम तर नाही. 15-20 हजार रुपये सुद्धा मिडल क्लास फॅमिलीमधला गोळा करू शकत नाहीये. ही सिरियसली गोष्ट आहे, ठीक आहे. कारण की भाई त्यांना घरसुद्धा मॅनेज करायचं असतं. 15-20 हजार रुपये नाही मॅनेज करू शकत वर्षामध्ये. आणि त्याच्यामध्ये समजा युनिव्हर्सिटीची फी, एक्झाम फी वेगळी असते, तिची 3-4 हजार रुपये फी येते, ती फी वेगळी असते. अजून बुक्स वगैरे घ्यायच्या, त्या खूप खर्च म्हणजे खतरनाक खर्च असतो. प्लीज मॅनेज नाही होत, एवढं मॅनेज नाही होत. ज्याच्याकडे जास्त पैसे समजा तो लईच पैशावाला आहे, त्यांना समजून नका देऊ तुम्ही, त्यांच्याकडनं लुटा. पण गोरगरिबाकडनं प्लीज अशा गोष्टी नका करू. माझं रिक्वेस्ट आहे अशी. तर बस माझा व्हिडिओ हाच होता का भाई ही गोष्ट झाली नाही पाहिजे. आणि काय बोलणार आहे आता, हा व्हिडिओ जर कोणी त्यांच्या रिलेटेड वगैरे बघत जर असेल त्यांच्यापर्यंत पोचवा. बस माझी हीच इच्छा राहील का भविष्यामध्ये ही गोष्ट कमी होईल. आणि आता जर तुम्ही समजा जर प्रॉफिट जर कमवताय, जर आता मी तर काय अमाऊंट वगैरे नाही बोलणार, मी खूप माहिती वगैरे काढली त्या गोष्टीची का तुम्ही किती कमवता काय कमवता, मला काहीच घेणं देणं नाही त्याच्याशी. तुम्ही तेवढे जर कमवता त्याच्यापैकी 25% जरी कमवलं ना तरी तुमची 7 पिढी बसून खाईन, ठीक आहे. मी एवढी सुद्धा माहिती काढली, कारण की शिक्षणामध्ये शिक्षण केल्यानंतर एवढी गोष्ट कळतेच. पण काय म्हणणार आहे आता मी, तुम्ही समजा 2-15 वर्ष जरी त्याच्यामध्ये जरी म्हणजे तेवढ्या गोष्टी जरी चालल्या, तुमचं कॉलेज चाललं, डेंटल कॉलेज चाललं, अमृतवाहिनी कॉलेजसुद्धा चाललं. समजा अमृतवाहिनी कॉलेज बाकीचं आता काय बोलणार टॅक्स वगैरे देतं, सह्याद्री कॉलेज टॅक्स वगैरे देतं, बाकीचे टॅक्स सोडून सुद्धा तुम्ही लई जास्त कमवता यार. प्लीज यार, आता मी तर काय जास्त बोलणार नाही, कारण की या गोष्टी जर बोलायला की जर गेलो ना कॉन्ट्रोवर्सी वगैरे होऊ शकते. मी या गोष्टीमध्ये पडणार नाही आहे, कारण की मला ना भाई प्लीज यार, मला ही गोष्ट कमी करायची, मला या गोष्टीमध्ये पडायचं नाही. मला माझी रिक्वेस्ट मांडायची त्यांच्या पुढं की भाई ही गोष्ट कमी झाली पाहिजे. आणि ही गोष्ट कमी झाल्यानंतर आमची खरंच रिक्वेस्ट मानल्यानंतर आम्हाला थोडासा फायदा वगैरे होईल. ज्याला शिकायची इच्छा आहे जो शिकू नाही शकत ते शिकू शकतो. माझे क्लासमेट्स आहे वगैरे 11-12वीचे क्लासमेट्स आहे भाई, आणि खूप मिडल क्लास फॅमिलीमधले, म्हणजे ते शिकू शकतात पण खूप मिडल क्लास फॅमिलीमधले. आणि त्याचे पप्पा वगैरे आता म्हणजे काय करतात का त्यांना शेती वगैरे नाही आहे, ते काय करतात का म्हणजे कोणाची शेती खंडानी वगैरे वाट्यानी वगैरे करतात. वाट्यानी तुम्हाला माहीत नसेल म्हणजे तुमची शेती XYZ माणसाची शेती आहे, आणि हा XYZ माणूस आहे. हा काय करणार याची शेती, याला करवत नाही आहे शेती, ठीक आहे. आणि हा काय करणार याच्याकडे शेती वगैरे नाही. हा जाऊन याला म्हणणार का आम्ही त्याचा अर्धा हिस्सा देतो, त्याच्यामधून तेवढं करीन आम्ही, तेवढं करीन, त्याच्यामधून तुम्हाला अर्धा हिस्सा देतो, तेवढा करावा. त्याच्यामधून प्रॉफिट काहीच निघत नाही आहे. समजा 25,000 रुपये जर झाले ना, समजा 25,000चे 12-13 हजार रुपये त्याला, 12-13 हजार रुपये याला, असं डिवायडेशन करून एकदम मस्त इक्वल करायला लागतं. आणि त्याच्यामध्ये काहीच होत नाही. त्याच्यामध्ये तो मित्र पण होता, कारण की त्याची मम्मी पप्पा वगैरे त्यांनी घर वगैरे बांधलं, त्याच्यामध्येच पैसे वगैरे गेले. आता काय करणार आहे, ते गेले. त्याच्यानंतर खूप हुशार मुलगा होता, त्याला करवलं पण नाही, कारण की माझ्यापेक्षा खूप हुशार होता. माझ्यापेक्षा खूप हुशार होता तो, त्याला करवलं नाही म्हणजे आला नाही. त्याला मी खूप फोर्स केला की भाई ये येऊन पण गेला कॉलेजला, पण कॉलेजची फी पाहून पोरं पळून जातात, शक्क पोरं पळून जातात. पण तुम्ही कॉलेजमध्ये नाही, टीचर्स वगैरे काही नाही सांगत का तुम्ही असं असं. तुम्ही त्या कॉलेजच्या टीचर्सला जे डिपार्टमेंटचे मेन कोणी असतात त्यांना सांगा की भाई तुम्ही एवढी फी वगैरे देता, म्हणजे त्यांना सॅलरी वगैरे देता, एवढी फी वगैरे घेताय, समजा कमी घेणार असाल तर तुम्ही थोडंसं त्यांना ट्रेन करायचा, म्हणजे रस्ता दाखवायचा प्रयत्न करा की असं असतं हे असं नसतं, तुम्ही असं करू शकता, असं करू शकता. त्याच्यामध्ये खूप जास्त देतात पण डीपमध्ये पण नाही देते, कारण की मी 3 वर्ष तिथं घासले. 3 वर्षामध्ये खूप काही गोष्टी नोटीस केल्या, खूप काही गोष्टी चांगल्या वाटल्या, खूप काही गोष्टी चांगल्या नाही वाटल्या मला. आता काय बोलणार, नाही तर नाही, हा तर हा.
तर बस माझा व्हिडिओ हाच होता की भाई एज्युकेशन पर्पजनी तर ह्या गोष्टी कमी झाल्या पाहिजे. प्लीज माझी रिक्वेस्ट आहे, जर सत्यजित दादा भाई दादा जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल, हात जोडून विनंती करतो मी भाई, हे गोष्टी कमी करा प्लीज 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 प्लीज, रिक्वेस्ट करतो मी तुम्हाला. तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ जर पोहोचला तर चांगली गोष्ट आहे. बस माझं म्हणणं हेच होतं बस.